महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। बियाण्यांचे भाव वाढवणाऱ्या कृषी मंत्री व मुख्यमंत्र्यांना कृषी कन्यांनी जाग होण्यासाठी पोस्टाने पाठवले अलाराम। कृषी मंत्र्यांना व मुख्यमंत्र्यांना जाग आणण्यासाठी धुळ्यातील कृषी कन्या प्रियंका जोशी यांच्यासह कृषी कन्यांनी मुख्यमंत्र्यांना व कृषी मंत्र्यांना पोस्टाने अलाराम पाठवत आता तरी जागे व्हा असं म्हणत बियाण्यांच्या भावात वाढ केल्याबद्दल कृषी मंत्र्यांचा व मुख्यमंत्र्यांचा निषेध केलाय। बियाण्यांचे भाव वाढ करूनही बियाण्यांच्या पिशव्यांचे वजन घटवल्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वासघात सध्याच राज्य सरकार करीत असल्याचा आरोप देखील यावेळी या संतापलेल्या कृषी कन्यांनी लावला आहे। गेल्या वर्षी पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असताना यावर्षी शेतकऱ्यांना राज्य सरकारने बियाणे मोफत द्यायला हवे होते, परंतु तसे न करता शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं असल्याचं म्हणत राज्य सरकारने गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी बियाण्यांचे भाव आणखीन वाढवून बियाण्यांचे वजन देखील कमी करत शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप यावेळी या कृषी कन्यांनी लावला असून कृषी मंत्री व मुख्यमंत्र्यांना जाग करण्यासाठी या कृषी कन्यांनी पोस्टद्वारे अलाराम पाठवला आहे। त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाला या संदर्भात निवेदन देखील देऊन बियाण्यांचे भाव कमी करण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांवर अनेक संकट आहेत। मागचं संपूर्ण वर्ष दुष्काळाचं गेलं। या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला सरकारतर्फे आर्थिक सहाय्य झालं पाहिजे, पण दुर्दैवाची परिस्थिती अशी की या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी जी 1350 ते 1400 रुपयाला मका बियाण्याची पिशवी मिळत होती ती या वर्षी 1800 ते 2000 रुपयाला मिळते। बरं, निर्लज्जपणाचा कळस असा आहे की फक्त भाव वाढच झाली नाहीये, तर मागच्या वर्षी 4 किलोची जी मका बियाण्याची पिशवी मिळत होती ती या वर्षी फक्त 3 किलो 200 ग्रॅम, काही पिशव्या 3 किलो 500 ग्रॅम अशा पॅकेट मध्ये येत आहेत। म्हणजे एकीकडे तुम्ही भाववाढ करताय, दुसरीकडे वजनामध्ये घट करताय आणि हे निर्लज्ज सरकार झोपलंय। कृषी मंत्री मुख्यमंत्री झोपलेत, कारण त्यांचा कुठलाच अंकुश कंपन्यांवर नाहीये। त्यांना जाग यावी म्हणून आज युवा सेनेतर्फे, युवती सेनेतर्फे आज कृषी मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना अलाराम पाठवण्याचं काम आम्ही आज करत आहोत। त्यांना अलाराम पाठवत आहोत आणि त्यांना एक विनंती किंबहुना इशारा देत आहोत, तात्काळ कंपन्यांवर कारवाई करा, शेतकऱ्यांना अनुदान द्या। नाही केलं तर आज 2 गावातल्या युवती जमल्यात, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातली युवती जमली, प्रत्येक गावातली एक युवती जरी जमली आणि तुम्हाला घेराव घातला तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल। तुम्ही शेतकऱ्यांचं आंदोलन बघितलं, शेतकऱ्यांच्या लेकींचं नाही, शेतकऱ्याच्या लेकी पेटल्या तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल, हेच आज आम्ही सांगू इच्छितो। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।